हाय, कसे आहात? तर आज मी साबुदाणा खीर बनवली होती. म्हटलं आपण साबुदाणा खीर ना प्रत्येक वेळेस ट्राय करतो, पण आता ना उन्हाळा आहे, आपल्याला थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. त्यामुळे ना ही मस्त आहे साबुदाणा खीर. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर सर्वात पहिले ना मी 1 लिटर दूध घेतलेलं आणि एका साईडला लगेच 2 चम्मच क्वांटिटी इतकं ना कस्टर्ड पावडर घेतलेलं. ऑलरेडी ना थंड दूध घेतलेलं होतं मी कपामध्ये, त्यातच मी ना कस्टर्ड पावडर टाकलेलं आणि मस्तपैकी एक घोळ बनवून घेतलेला कस्टर्ड पावडरचा एका साईडला ठेवलेला. तर तुम्ही बघू शकता एका साईडला लगेच आपलं दूध आटलेलं होतं थोडंसं उकळून. त्यामध्येच मी सुहाना केसर मसाला जो रेडीमेड मिळतो ना शॉपमध्ये, तोच मी ॲड केलेला यामध्ये दुधामध्ये. आणि साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेलं होतं. एक्स्ट्रा पाणीसोबत भिजत घालायचं साबुदाणा आणि त्यासोबतच पाणीसोबतच आपल्याला यामध्ये ॲड करायचं. तुम्ही बघू शकता इथे मी साबुदाणा पाणीसोबतच ॲड केलेला. आणि ना साबुदाणा थोडंसं मला जास्त क्वांटिटीमध्ये वाटत होतं, म्हणून मी तितका पण ॲड नाही केलेला. थोडंसं राहू दिला एका साईडला आणि ना लगेचच साबुदाणा थोडंसं शिजू दिला आणि लगेचच साखर ॲड केलेली त्यामध्ये. साखर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला घ्यायची आणि नंतर जो घोळ बनवून घेतलेला होता कस्टर्ड पावडरचा, तो ॲड केलेला मी यामध्ये, जेणेकरून ना लम्प्स बनणार नाही याचे. तर इथे तुम्ही बघू शकता मी कस्टर्ड पावडर ॲड केल्यावर लगेचच ना कंटिन्युअसली हलवत राहिले. तर आपल्याला ना थोडंसं आटू द्यायचं, थिकनेस येऊ द्यायची आणि ना थंड झाल्यावरच आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं. यामध्ये आपण फ्रूट आपल्या आवडीनुसार ॲड करून ना मस्तपैकी थंड थंड सर्व करू शकतो किंवा विदाऊट फ्रूटसुद्धा आपण सर्व करू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.